आज समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने जो काही भारत बंद स्वीकारण्यात आलेला आहे त्याचं समर्थन या छत्रपती संभाजीनगर शहरातील समस्त आंबेडकरी चळवळीने केलेलं आहे। यामध्ये समस्त आंबेडकरवादी पक्ष संघटना व सर्व पक्षीय यामध्ये सामील झालेले आहेत। 1 ऑगस्ट रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही SC ST आरक्षणा संदर्भात निर्णय दिला व SC ST समाजामध्ये उपवर्गीकरण करणे तसेच SC ST समाजाला क्रिमिलेअरची अट लावणे हे निर्बंध माननीय सुप्रीम कोर्टाने लावलेले आहेत। त्याचा निषेध म्हणून आज समस्त आंबेडकर चळवळ या भारतामध्ये विविध राज्यांमध्ये रस्त्यावर उतरली आहे व सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे। सुप्रीम कोर्टासमोर कोणताही विषय नसताना क्रिमिलेअरचा त्यांनी हा विषय जाणून बुजून पुढे घेतलेला आहे। आंबेडकर चळवळीचा असा म्हणणं आहे की त्यांनी येथील केंद्र शासनाच्या दबावात येऊन हा निर्णय घेतलेला आहे का, त्यामुळे समस्त आंबेडकर चळवळ या ठिकाणी आक्रमक झालेले आहे व रस्त्यावर उतरलेले आहे। बंद कशा पद्धतीने असणार तुमचा नेमकं चालू दिसतंय? आम्ही संविधानाला मानणारे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत। आम्ही संविधानाचं कायद्याचं उल्लंघन होईल अशा कुठल्याही प्रकारची कृती या शहरामध्ये करणार नाही। आम्ही जे बाबासाहेबांना मानणारे आहेत, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहेत, त्यांना आम्ही कालपासून विनंती केलेली आहे। जे व्यापारी संघ आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्यांना जाऊन विनंती केली आहे, प्रशासनाला विनंती केली आहे की ज्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याच्या बंदला सरकारी सुट्टीत रूपांतर करता, आम्हाला तसं नकोय, परंतु या व्यापाऱ्यांनी त्यांना जगण्याचा अधिकार या महामानवाने दिला, त्यांनी घटनेत दिलेल्या अधिकारावर जर सुप्रीम कोर्ट गदा आणत असेल तर त्यांनी आमच्या पाठीशी आमचा भाऊ म्हणून उभा राहावे। आम्ही भविष्यामध्ये त्यांच्याही पाठीशी उभा राहू एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत। आज औरंगाबाद संभाजीनगरच्या वतीनं सर्व आंबेडकरी जनतेचे प्रमुख इथं या केंद्र शासनाच्या जे निर्णय घेतलेला आहे त्यांनी चंद्रचूड आणि भूषण गवई याच्या विरोधात पूर्ण आंबेडकरी जनता संभाजीनगरच्या औरंगाबादच्या रस्त्यावर उतरलेली आहे। आम्ही सर्व आंबेडकरी तरुण माता भगिनी या निर्णयाचा उपवर्गाचा जो निर्णय घेतला आहे त्याचा निषेध करण्यासाठी विनंती करून आम्ही औरंगाबाद शहर संभाजीनगर बंद करण्यासाठी चाललेलो आहोत। जनतेला विनंतीपूर्वक सर्व आनंदानं हा बंद करावा अशी आम्ही विनंती करण्याला निघालेलो आहोत। भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे, काय मागणी मुख्य? मुळात 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने निकाल दिला तो सुप्रीम कोर्टाचा निकालच न्यायसंगत नाही, संविधान संगत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वकील भरलेले कॉलेजियम पद्धतीनं हेच बोगस आहे असा माझा आरोप आहे। जाणीवपूर्वक सरकारच्या बाजूने SC ST मध्ये परत जातीयता वाढावी किंवा जातीयतेमध्ये फूट व्हावी ही जी रणनीती ही एखाद्या पार्टीची असायला पाहिजे, मात्र सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने अन्यायकारक काम केलं याचा निषेध आम्ही करतोय।